सांगा नाही तर आलाय किंवा काय माझ्या मुलाला बोलावून घ्या. वसंत महाराजांनी वेणुताईला बोलवून घ्या. हो वसंत महाराज. ओ वश्या ओ वेणुताई. ज्ञानोताई का ज्ञानो गाडी वेणुताई मुंबई गेल्या का? अहो महाराज रडायला लागले. अहो काय महाराज अचानक रडतच बसल्यात काय महाराज? काय म्हणतात? आमचे बाबासाहेब रडतात. अरे पण का काय झालं काय? त्यांच्या घरात काय दुःखद घटना घडली काय कोणाला? अरे असं कसं होतं? आम्ही कुठलं घर आम्ही कुठलं आहे रे? आमचं घर वेगळं आहे का? चमकत चालते आणि रडते. अरे चमकत. मोठे उन्हाळ्यात मुळ्यात अरे तुम्ही कुठं आहे जरा चौकशी करत जावा. तुमच्या मामाचा काल कुठं आलाय? मामाने सांगितलं मला भाची आणि मला भाचा बघायचा. लवकर त्याच्या गावाला गेलं पाहिजे. मला तुम्ही सोडून गेले तर मला माझं कसं व्हायचं आहे? माझं अहो बाबा बाबा मला सांगा तुम्ही आम्ही काही तिकडं कायमच जाणार आहे का? मागायला येणार नाही का? एवढे वाईट वाटून घ्यायची काय कारण आहे सांगा मला. तिथं तुमचं मन रमल्यानंतर मला तुम्ही विसरून जा. हे बाबा तुमची आई सत्य असती तर इथं तुम्ही आईसाठी आला असता. मग बापाची माया कोण करत? नका बाबा असं. तुमच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही बाबा. आम्ही राहणार नाही तिकडे. माझ्या बरोबर तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे बाबासाहेब. कारण तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केले. ज्या दिशेने आपण आम्हाला घेऊन जाल तिकडे आम्ही तुमच्या पाठीमागे येण्यास तयार आहे. मामाचा निरोप पाहिला. चला चांगल्या कामाला वेळ नको. आपल्याला चालत रानावनातून काट्या अंगणातून पावसातून जावं लागेल. चालत पण का? कशासाठी? आपल्याकडे वाहन नाही का? वचन घेतलं माझ्याकडून. वचन घेतलंय मी. वचनाचा बांधील झालोय. मला तुम्हाला तिथं घेऊन गेलंच पाहिजे. न संपणारा आयुष्याचा माझी तो रस्ता आहे. लवकर गेलं पाहिजे तिकडं. बाबा तुम्ही जसं म्हणता तसं जाऊ बाबा. पण रडू नका. असं वाईट वाटत ठेवू नका बाबा. तुम्ही रडायला लागला म्हणजे आम्हाला करमत नाही हो बाबा. चालताय ना? चला चला लोक. आपला हा राजवाडा सोडला पाहिजे. चला या. चला बाबा.
ताई जे विधी लिखित आहे ते कधी चुकत नाही. त्या परमेश्वरानं आपल्या आयुष्याचा बाजार इथपर्यंत मांडला होता. आतापर्यंत ऐश्वर्यामध्ये जीवन जगलो आणि आज त्या परमेश्वरानं आपल्या नशिबामध्ये हे भोग भोगायचे लिहिले. राज दरबार ते शाळा आणि शाळा ते राज दरबार आतापर्यंत आपल्या आयुष्याचा प्रवास होता. पण आज त्या परमेश्वरानं आपल्याला या घनदाट जंगलात आणून सोडलंय. मी बाबांना विनंती करतो आपण थोडी विश्रांती घेऊया आणि नंतर राहिलेला प्रवास करू. बाबासाहेब आज प्रथमच मी तुमच्या समोर लहानपणी मोठा घास घेतोय. आम्ही न कळत या राज दरबारातून बाहेर गेल्यानंतर जंगलापर्यंत आमचा प्रवास झाला असेल. पण माझी ताई या राज दरबारच्या बाहेर कधी नाहीये. पण त्या परमेश्वरानं आज तिच्यावरती वेळ आणली की या जंगलात बाहेर पडण्याची, या जंगलाचा प्रवास करण्याची. तेव्हा असणाऱ्या चैत्र मासाचं ऊन या उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या ताईच्या पायाला फोड आले चालू. तिचा कंठही सुखत आलाय. माझी तुम्हाला विनंती आहे आपण थोडा वेळ एखाद्या झाडाखाली विश्रांती घेऊ आणि नंतर राहिलेला प्रवास करतो. बाळ तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे ना? घ्या. हीच तुमच्या विश्रांतीची जागा देवाला ठरवून दिली असेल. मी बसतो माझ्या मांडीवर, तुम्ही विश्रांती घ्या. तुमची विश्रांती झाली, थोडा शिंग गेला, आपण पुढचा मार्ग धरूया. या घ्या विश्रांती. तुमच्याशी खोट बोलणार आहे. विश्रांती पुन्हा इथंच घ्यावी. माझ्या हातून तुम्हाला विश्रांती दिली, जन्म घातला आणि शेवटी शेंडा खोडायचं काम सुद्धा माझ्याच हातून करतोय परमेश्वर. मला क्षमा करायला मला क्षमा करा. रक्तानं भरलेली संशय भागी सरकार दाखवायचे. मी मागणार जन्म दिला, मग मी यांचा खाल करायचं. आईची माया नाही दिली, बापाची माया नाही दिली. मी तुम्हाला नाही मारू शकत, नाही मारणार मी. मला ते पाप नको आहे, ते मला पाचक नको आहे. इथं सोडून गेलं तर तुम्हाला वाघ सिंह हे स्वापन प्राणी तुमची शिकार करते. माझ्या डोळ्याच्या मागाने काही होऊ दे, पण माझ्या हातातली माता नाही. इथून मी निघून जातो. माझं काय व्हायचं ते होऊ दे, तुमचं काय व्हायचं ते होऊ दे. मला राज दरबार नको, मला विरोध नको, मला काय देखील नको. इथून मी परांग धावतो. मी जातो. बाळांनो, मला क्षमा करा, मला माफ करा. जातो. तुमच्या बापाला क्षमा करा.
परमेश्वरात आपल्या प्रथम असताना आईची माया आपल्यापासून हिरावून घेतली. तिच्या बापाच्या जीवावर ऐश्वर्याचं जीवन जगायचं ठरवलं. तोच बाप आपल्याला अर्ध्या वाटेवरती सोडून गेला. का बाबा, का तुम्ही असं केलं आमच्याशी? काय चुकलं होतं आमचं म्हणून ही सजा दिली? बाबा तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही हो. या बाबा, बाबा माघारी या बाबा. कुठे गेला तुम्ही बाबा? हा परमेश्वर, खरोखरच तुझी लीला आघात आहे. अरे प्रत्येक भक्ताच्या वाट्याला जर हे दुःख असेल तर या जगातला कोणताही भक्त तुझ्यावरती कधी विश्वास ठेवणार नाही रे. अरे तुझी रात दिवस सेवा केली, त्या केलेल्या सेवा जर हेच फळ असेल तर तो दगड आहे. ताई, आपण जायचं कुठं, राहायचं कुठं आणि खायचं काय? कुठे जायचं? या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग मलाही माहित नाही. पण ताई, जर खरंच आपण सत्वशीला असेल तर आपल्या बाबा आपल्याला पुन्हा भेटतील. ही समोरची पायवाट दिसते, त्या पायवाटाने तू जा. या घनदाट जंगलात मी जातो, पण बाबांचा आपला शोध घेतला पाहिजे. आपला शेवटचा आधार आहे तो. मी एकीकडे जायचं, तुम्ही एकीकडे जायचं, आणि समजा आपल्या दोघांची मी चुकामुक झाली तर मला कुठे नाही, असं कधी होणार नाही. माझं मन मला सांगते, पण काळजावर दगड ठेवून का म्हणा, पण आपल्याला हा निर्णय घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही. दादा, आपण माघारी कुठे घ्यायचं? काय तर खून पाहिजे ना. काळजी करू नकोस. हे समोर मोठ्या पानाचं हे आवाढव्य झाड दिसत आहे. समज दोघांची चुकामुक झाली तर परत कसाही शोध करत पुन्हा याच झाडाखाली दोघांनी एकत्र यायचं. परमेश्वरा, आज मी माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर करतोय. माझ्या ताईचं रक्षण कर परमेश्वरा, माझ्या ताईचं रक्षण. देवा, काय वेळ रे परमेश्वरा. आम्ही काय तुझा गुन्हा केला होता रे? आता काय करू आम्ही? कुठे जाऊ? पण तुझ्यापाशी एकच मागणं आहे. आता बाबाचा शोध घ्यायला आम्ही जातो आहे, पण बाबा आमचे लवकर सापडू दे देवा, लवकर सापडू दे. अरे वाह, एका दगडात 3 पक्षी मिळाले. महाराजे गेले आणि कार्टे सुटाले. आता हवलदाराला बोलावून ठेवा, राणी सरकारला बोलावून ठेवा आणि राज्याभिषेक होण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडा. एकदा का या राष्ट्राचा राजा मी झालं की पाहतो बरोबर सगळ्याचा समाचार. अरे अरे वाह, काम फत्या केला राणी सरकार. फक्त एवढंच करून आपल्याला थांबवून चालणार नाही. हे राष्ट्र चालवायचं असेल तर या राष्ट्राला राजा हवा. पण राजा होण्यासाठी राज्याभिषेक व्हायला हवा. तेव्हा नोकरांना बोलावून आपल्या राष्ट्रामध्ये दवंडी देतो. राष्ट्राचा मालक होणार आहेस कोण इथं?
असताना दौंडी एकदा का या राष्ट्राचा राजा मी झालो की मी राजा आणि राणी. ठरला म्हणजे ठरला. काय वेळ नको आहे. ताबडतोब मी नोकराला बोलावून घेतो. हवलदार काय रे तुझं काय रे अरे बोलवायला लागली की काय म्हणताय तात्यासाहेब बोलवाय मी आवाज दिला. काय का मला वाटलं हे बोलवलं एक काम करा. काय करतो हे कर मी सांगा सांगा ना. फक्त एकच काम करा. काय करू पुन्हा काम करायचं राष्ट्रामध्ये चौकामध्ये वाडी वस्तीवरती दबंदी द्या. किती गवंडी द्यायचं एवढे द्यायचं काय काय म्हणते माणसाची किती होतात तुला काय झालं दौंडी कळतं का हा दौंडी बोलवून यायचं थडगं बांध हा बात कर. रागात म्हणायला लागली मी. इथं थडगं बांधून काय करतायचं अरे पाच गावात वर्षाला इथून फुलं टाकायला लागते आणि कशा पाया गौंडी बोलवा म्हटलं नाही, मग दवंडी. हा दवंडी आहे रे कोण द्यायचं तुम्ही दोघांनी दवंडी द्या. असं मार खाऊन दौंडी असलं काम नको थुकतो असल्या नोकरीवर मी तुला नोकरी करायची नाही. मला गरज नाही अंगावर चिरवर देवतात आणि दरबारच्या बाहेर जा. म्हणजे ह्या कापडा जेव्हा ताटलाय हा त्या कापडा जेव्हा गेलं उडत ही काम मला कामच नाही. जातो तासगावला जाऊन चालवर भीक मागून खातो हमाली करतो पण हे काम नको मला. कापडा जेव्हा ताटलाय हे कापड वरती उतर हे उतर हे कुठल्या देवाला सांगितले तू इथं सर्व्हिस करणार आहे काय तिकडे तिथे ट्रॅक्टर आहे का कोणाचा अरे खातोय घासभर सुखाचा खा हे गप्पाला उठू तू बोल नको वर्षाला तमाशा बदलल्या म्हणजे करू नको हे बघ, मी सांगतो केवढा आहे पायथानाला टाळू तर ख्यात काय बरं का तू एक काम कर उसाचा पाला घेऊन जा तुझ्या घराला मला कशाला बायका पोरं घरात घालून उसाचा पालावर टाकून तुझी बायका पोरं पिटवून मारतो नाही बघ मग काय अक्कल आहे? तू आहे इथं काम करणार हा, आहे तू माझ्या बैठक काय हा? तू काय काम करतो तू बोललेलं माझ्या लक्षात आलं काय मी इथं सर्व्हिसला राहतो म्हणजे कशासाठी कशासाठी जर आपण दोघं जर इथनं निघून गेलो याला रान मोकळं झालं का नाही हे एक काम कर मग तू गादीवर बसूस तरी एक काम कर काय करू घडणारी गोष्ट हो प्रत्येक वेळा फोन करून मला सांग जर शिकवायला वखडी आणि वखडी ना तुला फोन करून सांगतो तुझा पिझ्झा मी ह्याला दौंडी देऊन तुझी कापड देऊन जातो की त्याला मी राजगादीवर बसू देत नाही वस्तू दिला तर बसला बिसला हे बघ माझ्या पोटचा नवस आपलं हे माझ्या पाठचा नवस जा मी त्याला बसू देत नाही हे कापड जेव्हा टाकलाय ना कापड पाहिजे का हे कापड घ्यायचे ना आईच्या गाणी मला कळतंय काय हवलदार आजपासून तुला डबल पगार, राहायला बंगला, फिरायला गाडी, सगळ्या सुख सोयी तुला पुरवल्या जातील. पण प्रामाणिकपणे काम करायचं म्हणजे झाला. करतो की तुला दवंडी द्या. काय दौंडी देऊ काय द्यायची ऐकावं ऐका. हा राष्ट्रातील सर्व लोकांनी ऐका. उद्या सकाळी 10 वाजता तात्यासाहेब राज्याभिषेक होणार आहे. तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा. चला पुढल्या चौकात असं मी माझ्या जोडीदाराला म्हणणार मी एकटा देऊ काय ऐका बरं का उद्या सकाळ 10 वाजता काकासाहेब गादी अभिषेक होणार आहे. नगरीतील सर्व लोकांना हजर राहा.
ह्याला त्या दोन मुलांचा काय दोष होता? आईसाहेबांनी महाराजांना वचनबद्ध केलं, त्यांच्या प्रेमाच्या आड येणारे काटे म्हणून त्या दोघांना इथं हाकलून दिलं. आता महाराजांना त्यांनी शिरछेद केलाय का कुठे नेमकं कुठे गेले ते हेच मला कळलं झालंय. पण नाही, त्यांच्यावरती ज्याने अन्याय अत्याचार केला त्या अन्यायाला, ज्याने अन्याय केला त्या अन्यायाला मला वाचा फोडायचा आहे. पण ती मला घावली तर खरं. ज्या दिशेने गेले त्या दिशेला जातो, त्यांचा शोध करतो आणि त्यांना परत राष्ट्रामध्ये घेऊन येतो. तो गादीवर कसा पोचतोय मला तीच बघायचं आहे. ते जर नशिबाने मला घावले, त्यांना इथं माघारी घेऊन आलो. त्या तात्या साहेबाच्या आईला जर जुना पांढरा घोडा नाही लावला तर नावाचा हवालदार नाव सांगणार नाही. जातो त्यांच्यावर पांढरा पांढरा जण. संपूर्ण जंगल पालथा घातला पण अजून बाबाचा शोध लागत नाही. कुठं असतील, काय करत असतील. अरे एक सगळ्यात मोठी चूक केली. हसणारी माझी बहीण, तिलाही मी माझ्यापासून दूर केली. आजकाल आपली आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या वेदना काय असतात. कारण कोणी तर म्हणलेलं आहे, आई घराचा बांगाले असतं तर बाप घराचं अस्तित्व. पण आज तेच अस्तित्व आमच्यापासून दूर गेले. आज बापाची किंमत कळते काय ते. ज्या घरातला बाप गेला त्याला विचारा त्या घरातल्या बापाची किंमत काय. अरे कसाही असू दे, दारात बसून जरी राहिला तर त्या बापाला किंमत आहे. आज त्या मुलाचं धाडस सुद्धा या समाजामध्ये होत असतं. पण त्या घरातला बाप गेला त्या घराकडे या समाजाच्या समाज घटकाचा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो. बाबा बाबा नका इच्छा कठोर हो. या ना त्या मुलाला एक वेळ ढेर द्यावा. बाबा अरे या खंडात जंगलात पहिलीच आमची काय अवस्था झाली ते. तुम्ही एकटं आहे काय कशा कुठायचा? महाराज कुठे गेले? बाबाने आम्हाला मामाकडे नेण्यासाठी या जंगलात घेऊन आले. या असणाऱ्या चैत्र मासाच्या उन्हामध्ये चालून माझ्या ताईला तहान लागली रे. पाणी कुठं भेटलं नाही म्हणून बाबांना मीच विनंती केली की बाबा माझ्या ताईला तहान लागली, तिच्या पायालाही फोड आले. आपण थोडा वेळ कुठून तर एखाद्या झाडाखाली विश्रांती घेऊया आणि नंतर राहिलेला प्रवास करू म्हणून एका झाडाखाली आम्ही थांबलो. बाबांच्या मांडीवरती आमचा कधी डोळा लागला आम्हालाच कळलं नाही. आणि उठून पाहतो तर आमचे बाबा आम्हाला सोडून गेले रे. म्हणजे महाराजांनी तुम्हाला इथे जंगलात सोडला ते निघून गेले. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी मी ताईला एका बाजूला पाठवला आणि मी एका दिशेने निघून गेलो. माझी ताई माझ्यापासून दूर गेले रे. खरोखरच भगवंता आघात लिहिला आहे तुझी. म्हणजे महाराजांनी तुमच्या केसालाही धक्का लावला नाही. एक काम करा, ताई कुठे गेली? ती माझ्यापासून दूर गेली. कारण बाबाचा शोध घेण्यासाठी तिला एका दिशेला पाठवला आणि मी एका दिशेला गेलो. काळजी करू नका, आपण प्रथम ताई साहेबांना हुडकून काढू. जंगल आपण आता तुम्ही एकटा नाही, तुमच्या बरोबर मी आहे. एकाला दोघं झालो आपण ताईचा शोध घेऊया आणि नंतर महाराजांचा शोध घेऊया. पण असणाऱ्या चैत्र मासाच्या या फाल्गुन मासाच्या उन्हामुळे आता माझी बहीण सापडेल नाही. नाही काही करून त्यांना आपण शोध करून चला आपण त्यांचा शोध घेऊया. Yeah.
कुठंच काय शोध लागायचा दिसत भारी तरी हा माझी ताई एखाद्या त्या जंगलातल्या हिंस्र प्राण्याची शिकार पण झाली नाही असं होणार नाही. अहो त्या भगवंताच्या आपल्या आशीर्वादात असं काही होणार नाही. चला आपण थोडा वेळ त्यांचा शोध घेऊया. पाठवलं दादा बाबाचा शोध घ्यायला पण बाबा पण सापडे ना. देवा अरे आई पासून पण दूर केलंस बाबा पासून पण दूर केलंस. कसा पण पाठी नका भाऊ होता त्या भावापासून पण दूर केलंस मला देवा. आता कुठे जाऊ दादा दादा अरे कुठे गेला होतास. अरे कुठं कुठं ओळखत होता बाबा नाही. अरे तुझा दुसरा मला सोडून गेला. नाही ती चूक माझ्या नंतर लक्षात आली की तुला एकटीला नाही पाठवायला हवं होतं. पण नाही आज मी तुला शब्द देतोय की तू पुढे तुला एकटीला कधी सोडून जाणार नाही. पण काही बाबांचा शोध लागला नाही. पण या ठिकाणी आपल्याला आणखीन एक माणूस भेटलं. आपल्या दरबारचा प्रामाणिक हवलदार. तुम्हाला बघितलं माझ्या मनाला कसं समाधान वाटलं. का समाधान वाटणार नाही. अहो तुमच्या अन्नावरती ही पिंड पोचलेले आहेत. एखाद्या माणसाकडे आपल्या माहेरचं कुत्रे जरी आले तर त्याला समाधान वाटत असतं. मी तर तुमचा सेवक आहे त्याचा. बघितलं पारखी आमची अवस्था काही झाली बरोबर आहे. पण नाही ज्याने तुमची ही अवस्था केली आहे त्याला मला धडा शिकवायचा आहे म्हणून मी दरबार सोडून तुमच्या शोध घेत आहे. मी सांगतो तुम्हाला म्हणजे भारी तरी तुला सगळं काही माहित आहे. सगळं माहित आहे पण सांगायचं कुणाला. अरे पण काय घडलंय ते तर कळू दे. मी सांगणार आहे तुम्हाला कारण आता मला राहावं ना. आणि हे जर मी आता चोरून ठेवलं आता हे दडपण घातलं याच्यावर तर खरोखरच आपला दरबार नष्ट झाल्याशिवाय राहणार. सांग भारी तरी सांग काय खरंय. तुमची मातोश्री तुमचे आईसाहेब आणि तात्यासाहेब या दोघांचं प्रेम आहे. काय हो आणि या प्रेमाच्या आड येणारे हे तुम्ही त्यांच्या सोबतीची देऊन काढते. तुम्हाला नाहीच करायचं म्हणून त्या तात्यासाहेबांनी आईसाहेबांना सांगितलं की ते असणारी सवतीची दोन कार्टी त्यांना जंगलात न्या आणि त्यांचा शिरछेद करा आणि त्यांच्या रक्तात माखलेली शमशेर मला आणून दाखवा. एक दिवस आईसाहेब दरबारमध्ये आल्या. महाराजांच्याकडनं त्यांनी वचन घेतलं त्यांना वचनबद्ध केलं आणि नंतर आईसाहेबांनी तुमचा शिरछेद करण्यासाठी पाठवलं. महाराजांनी तुम्हाला काय सांगायचं म्हणून तुम्हाला सांगितलं की तुमच्या मामाचा लखोटा आलाय आणि मामाकडे मी तुम्हाला भेटायला घेऊन जाणार आहे. पण नाही हे तुम्हाला मारायसाठी त्यांनी घेऊन गेले होते. पण आता काय भगवंताची लीला त्यांच्या मनात काय आलं. भगवंत कसा त्याच्या पोटात शिरला. तुम्हाला ते जंगलात सोडून गेले नाहीतर तुमच्या जीवाला काहीतरी बरं वाईट झालं असतं. भारेकरी ज्या हरामखोरानं आम्हाला रस्त्यावरती आणलंय आमच्या संपूर्ण राज्याची किल्ले वाटवली त्या हरामखोराचा मला प्रथम बंदोबस्त करायचा आहे. त्या बाजलेल्या बोकडाची एकदा कत्तल केली की मग
मग पुढचं काय करायचं ती मी पाहतो. माझी विनंती आहे, आपण प्रथम बाबांना शोधलं पाहिजे. हो, त्याशिवाय मला काहीच करता येणार नाही. त्यांना घेऊन जाऊया. हे ज्यावेळी मला माहित होतं साहेब, त्यावेळी मी जर तुम्हाला सांगितलं असतं, माझ्या गरीबावरती तुमचा विश्वास बसला नसता. बरोबर आहे. कदाचित तुम्ही महाराजांना सांगून माझा शिरछेद केला असता. कैरी. म्हणूनच मी थांबलो. पण नाही, इतकं पुढेही प्रकरण जाईल मला वाटलं नाही. पण आता मला कळून चुकलंय. आता त्या हरामखोराला आपण सोडायचं नाही म्हणजे नाही. पण बाबा आपले कुठे घावायचे? काही करूया, सगळं जंगल पालट घालूया, पण दरबार मध्ये आपल्याला 10 वाजेपर्यंत जाणं गरजेचं आहे. चला. दादा, आणि कुठे सुद्धा बाबा दिसेना. कुठे या झाडाखाली झोपलं बिलं नसेल. बाबा बाबा बाबा, अहो कुठं आहात तुम्ही? या ना बाबा, या या बाबा या. काय साहेब, कुठे आहे? आणि या जंगलात असलं चित्र कुठलं आहे? अरे अरे आमच्या बाबासारखंच दिसते की. होय अरे बघा ना, जाऊ जाऊ. आपल्या जंगलात पुढी कसली होती? अरे अरे किती दिवस आम्ही जंगलात फिरतोय. होय होती. बाबा बाबा काय तुमची अवस्था? बाबा कुठे गेला होता तुम्ही? बाबा आम्हाला सोडून का सोडून गेला बाबा? काय अवस्था झाली हो तुमची, आणि का आमच्यापासून हे सगळं लपवलं तुम्ही? बाबा आता तर आम्हाला सोडून जाऊ नका हो बाबा. तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही हो, कोणी नाही. पण तुम्ही जिवंत बघून जंगलात मला वाटलं तुमचं काहीतरी बरं झालं, बरं वाटलं. नाही बाबा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आणि या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर आम्हाला काय होत आहे. पण बाबा तुम्ही भेटलात, फार मनाला समाधान वाटलं. पण ही अवस्था ज्यांनी केली त्याचं आज नक्की कारण कळलं आम्हाला. बाबासाहेब तकडे तुम्हाला माहित असताना तुम्ही का शांत होता? का आम्हाला सांगितलं नाही? त्याच वेळी त्या हरामखोराचा जबडा फासून या राज्यातनं त्याची नाग दिंड काढली असती. का सांगितलंय बाबा आम्हाला तुम्ही? राजकारण असंच असतं बाळाने. खरं असणारा माणूस भिकारी बनतो आणि खोट वागणारा माणूस राजा बनतो. त्याच्या पाठीमाग फार मोठा इतिहास असतो. खऱ्याच्या माग कोण सुद्धा धावत नाही. अरे बाबा खोट्याच्या माग सगळी दुनिया फिरत असते. खोट्याच्या माग घर फिरलं की घराचे वास्य फिरतात. बाळानो, घराचं वास्य. महाराज, दुःख आवरा. हे 2 मुलांच्याकडे बघून तरी तुम्हाला दरबारमध्ये परत यावं लागणार आहे. पण ज्याने तुमच्यावरती अन्याय अत्याचार केला, कपट कारस्थान केलं, तर नीट हरामखोराच्या आईला पटान लावल्याशिवाय मला शांत बसता येणार नाही. तुम्ही ताबडतोब दरबारमध्ये जा. चला. चला बाबा, मला तुमचं राज्य पुन्हा तुम्हाला होतं तसं मिळवून द्यायचं आहे. या माझ्या गरीब गोरगरीब जनतेची पुन्हा एकदा तुमच्या हातून सेवा घडलेली मला पाहिजे आहे, आणि मला फक्त तुमच्या पायाचा दास म्हणून मला तुमची सेवा करायची आहे. चल. सांगितलेली व्यवस्थित कामगिरी पार पाडली का? उंडी दिली ना? अरे बाकीची तयारी केली आहे का? हा, सगळे 10 टाइम दिले. सगळे मेन माणसं आले. सिंहासनाची तयारी करा. आपल्या दरबारचे सर्व मानकरी आले का? कोण कोण आले की सगळे? कोल्हे? बोले उसार अरे आठ कोल्हे आले का? आले घोरपडे? गोरपडे बेळा अरे 8 नावाचे घोरपडे. आले की? लांडगे? लांडगे डोंगराला.
आज ना वाजवी हा. आले सगळे आले आले आहेत ना राणी सरकारला बोलावून घ्या आणि 1 2 3 म्हणा आणि आम्हाला राज्याभिषेक होऊ द्या म्हणजे झाला. आई साहेब हा कुठे जाय तुम्ही टाइम झालाय सगळं काही झालं आहे होतात सिंहासनाची तयारी करा पुढे घ्या. काय काय मुहूर्त जवळ येत चाललेला आहे 1 2 3 म्हणा आणि आम्हाला राज्याभिषेक होऊ द्या म्हणजे झाला. या 10 वाजले सगळ्यांना घरीच कळलं पाहिजे हो. एक एक किती दिवस म्हणणार आहे एक एक सगळी या म्हणते हो 1 2 आणि 3 मा बर आता किती दोन आणि एक तीन. अरे याचा कुणी केला असं या तुझ्या आईच्या नवऱ्यानं केलं या फाकड्यानं. अरे मला गरीबाला का मारताय मार नका गरीब नाही ह्याला धरण्याचा ह्याला गरीब आई काय करतोय मेंदूच खातो तिला अरे सडलेला मेंदू का खातो ते आवडा ते तिने इस्कूट केलाय सगळा इस्कूट हिने केलाय. कोण गरीब काय आणि लोटण्याशिवाय हिंडत नाही तुला आता शिक्षा किती द्यायचे का किती जणांची घर आहे उंदर मलेशिया तुला शिक्षा द्यायचे का तुला आता सोडत असतोय फुकट आहे. मग एक काम कर या गावात कोणाची कॉलेज गाडी आहे का बघ. त्याला मंडप पाठीमागे आल्या. अरे नाही बाबा मी सांगतो ना हा? कॉलेज गाडी नाही मिळाली तर सफारी गाडी बघ हा, हा, हा. त्या गाडीमध्ये आम्हाला दोघाला बसव कुणाला मला आणि इथून पंढरपूरला घेऊन जा हा, हा. नसेल तर देहू अंगिराणी तिथे एखादा सुंदर मठ बांधून दे तिथं आम्ही विठ्ठल विठ्ठल करत बसे. पंढरपूरला नेऊन सोडू इथं तात्यासाहेबाला येडे केले तिथं बुव येडे कर आणि तू आंधळे बांधण्याचा भाकरी चोर आणि तुझ्या आईचा पुढचा तुझ्या तुला शिक्षा द्यायची का मारून मारून फुलगाच करतो तुला शिक्षा द्यायची का हा? एक काम कर काय मला इथून आता अलगद आणि मशानभूमीत घेऊन जातो अरे नाही बाबा मी सांगतो ना तुला काय? मला इथून आता अलगद उतर हा, हा. आणि डायरेक्ट मला तुझ्या घरी नेऊन देऊ. हा, 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 हा. आणि म्हणजे ही माझं मी घर जाते वाटते का हा? बाळासाहेब का सोडलं जीव मारू का? हा? बरं का महाराज आहे? इकडे या. पहारेगिरी प्रथम या हरामखोराला शिक्षा झाली पाहिजे. ह्याला कडेलोट करा. तू पडशील दमान त्याला म्हणा आय साहेब राष्ट्राचं मलखांब समजला तिकडे जाऊ नका तिने भ्या खाल्लंय तुमचं तिने भ्या खाल्ले तुम्ही इकडे बाळासाहेब कलियुग फिरेल कलियुगी वारे आणि नवरा मारून गंडकी फिरे हा? कोण म्हणतो कोण म्हणतो हल्ल्याने वरून हाणेल बाळासाहेब तुम्हाला आईचा दर्जा दिला. या हृदयाच्या देवाऱ्यामध्ये तुमची रात्र दिवस पूजा केली.
काय असं काय करणार? तसं नाही, ह्यांचा बी दोष नाही. म्हणजे तो कधी ढिला पडत होता. तेव्हा मासाहेब पहिल्यापासून आमच्यावरती केलेली माया कुठे गेली ती तुमच्या आईची माया? युवराज, मला कळाले नाही, भावनेच्या भरामध्ये मला काही समजलं नाही. महाराज माझ्यापासून दूर दूर होत चालले म्हणून माझे विचार बदलले, माझे डोळे उलटले, मला काही कळलं नाही. मासाहेब तुम्ही नाचक्या कुचक्या प्रेमा पुढे झुकला गेलात आणि माय लेकराचं नातं या ठिकाणी संपवलं. हात लावू नकोस, हात लावू हात लावत नाही, जीव जाऊ दे, रेल्वे खाली टाकणार आहे. हात लावत नाही, त्याला आपदा होत्या. तुला पोलीस स्टेशन नेते. कुणाला? आणि मी काय लाकडे का पाहतो काय वकाने? मी पोलीस आहे का बँडवाला आहे? तुम्हाला आई म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटते, कारण आई या शब्दाला तुमच्यासारख्या व्यक्तीच्या पटपैली वागण्यामुळे कलंक आहे. भाडेकरी त्यांना चांगली शिक्षा द्या. महाराजांचं नाव घ्यायचं नाही. हा तिने घ्या खाल्ले बाबासाहेब तुमचं राज्य तुम्हाला परत होतं तसं दिलेलं आहे. राहिलेलं आयुष्य या गोरगरीब जनतेची सेवा करा. त्यांचाच आशीर्वाद आज पुन्हा आपलं राज्य आपल्याला पुन्हा व्यवस्थित मिळालेलं आहे. तेव्हा आणि या पामराला तुमच्या पवित्र पावलाची सेवा करण्याची अशीच संधी मिळू द्या. यशवंत भाऊ जयवंत. या ठिकाणी भगनाथचे काम संपले. पुन्हा कधी कधी आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी मिळाली तर असा शांततेचा उदय श्री द्या. रात्रीपासून आतापर्यंत दिलेल्या शांततेबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.